हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 6 मॅथ्सची सेकंड युनिट टेस्टची मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका आपण पाहू. ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची 2024-25 म्हणजेच मागील वर्षीची आहे. सरावासाठी आपण ही प्रश्नपत्रिका सोडवू. या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशी लिहायची याचा सराव हवा म्हणून आपण ही प्रश्नपत्रिका इथं सोडवून घेऊ. पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन. पहिला आहे प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस डॉट डॉट. तर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस हे इथं उत्तर येईल. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर अ प्रॉफिट, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. 68 divided by 100 is equal to dot dot percent. So it is 68%. पुढचा आहे y plus 5 is equal to 6, then y is equal to plus 5 जर आपण राईट हँड साईडला घेतलं तर मायनस होतील, 6 minus 5 1 येईल. सो y is equal to 1. नेक्स्ट मॅच द पेअर्स 1:5. तर हे 1:5 या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल, त्यामुळं ही पेअर याच्याशी ॲक्युरेट असणार आहे. 16 divided by 2 याचं उत्तर 8 येईल. मग आता ह्या दोन्हीपैकी 10 - 2 याचं उत्तरसुद्धा 8 येतं, त्यामुळे त्याच्यासमोर येईल एक्झॅक्ट पेअर 10 - 2. 4 टाइम्स अ नंबर, सो 4 into x. Next question, solve the following example. First is find the ratio of first quantity to the second one. So we have to find here the ratio. With the first quantity आहे 25 beads आणि त्याचा रेशो घ्यायचा आहे 40 beadsची. सो ज्या क्वांटिटीचा रेशो घ्यायचा आहे ती न्यूमरेटरमध्ये किंवा फर्स्ट टर्म ती घ्यायची, डिनॉमिनेटरमध्ये सेकंड टर्म. आता याला सिम्प्लिफाय पण करू शकतो, 5 भाग जाईल, 5 × 5 = 25, 5 × 8 = 40. सो द रेशो इज 5 divided by 8, दॅट मीन्स 5:8. Next question, complete the following activity to find the value of x. x divided by 8 is equal to 4. आता इथं एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे हे डिनॉमिनेटरमधले 8 जे आहेत ते घालवावं लागतील. त्यासाठी आपल्याला इथं या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला 8नं मल्टिप्लाय करावं लागेल. सो वी हॅव टू मल्टिप्लाय द राईट हँड साईड ऑल्सो बाय 8. मग इथं अंशात आणि छेदात 8ला 8 निघून जाईल, x शिल्लक राहतील आणि उजव्या बाजूला 4 ने 8चा गुणाकार येईल 32. सो व्हॅल्यू ऑफ x इज 32. Next question, Rima has 24 notebooks and 18 books. Find the ratio of notebooks to books. मग रेशो जो काढायचा आहे तो नोटबुकचा काढायचा आहे, त्यामुळे नोटबुकची संख्या न्यूमरेटरला घ्यायची 24 डिवायडेड बाय बुक्सची संख्या 18 ती डिनॉमिनेटरला. मग या दोन्ही संख्यांना 6 भाग जाईल, 7 × 18, 6 × 24. सो द रेशो इज 4 divided by 3, दॅट मीन्स 4:3. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. इथे इक्वेशन दिलं आहे x + 9 = 11. आता याच्यामध्ये x + 9 = 11 आहे. एक्सची व्हॅल्यू काढायला पहिल्यांदा हे 9 इलिमिनेट करावं लागतील. मग x + 9 आहे, -9 करायचे. मग राईट हँड साईडमधनं सुद्धा म्हणजेच 11मधनं सुद्धा 9 सबट्रॅक्ट करावं लागतील. सो +9 - 9 0 होईल. सो x is equal to 11 - 9 ऑन द राईट हँड साईड 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. Next question, rewrite the following using letters. The sum of a certain number and 3. certain number जो आहे त्याच्यासाठी अक्षर घ्यायचं आहे x आणि त्याची 3 बरोबर सम घ्यायची आहे, म्हणजे त्याची बेरीज घ्यायची आहे. सो x + 3. सो सम ऑफ सर्टन नंबर अँड 3 इज x + 3. पुढचा आहे द प्रोडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. सो 15 अँड अनदर नंबर काय माहिती नाही, सो 15 into x लिहू. मग 15 into x म्हणजेच 15x. Next is a shopkeeper bought a bicycle for ₹3,000 and sold the same for ₹3,400. How much was his profit? इथं आपल्याला ह्या बायसिकलची कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दिली, त्याच्यावरून प्रॉफिट काढायचं आहे. सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर प्रॉफिट. सो प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग इथं सेलिंग प्राइस आहे 3,400 and the cost price is 3,000. So 3,400 minus 3,000, it's ₹400. So this is the profit. Next question, complete the following activity. 3/4 is equal to 3 into dot dot divided by dot dot into 25. इथं डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, त्याला 25 मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं 4 असलं पाहिजे. मग डिनॉमिनेटरला जर 25 मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 25 मल्टिप्लाय करावं लागेल.
आता न्यूमरेटरचा गुणाकार करूया. 25 इंटू 3 75 आणि 25 आणि 4चा गुणाकार इथं 100 दिलेलाच आहे. सो 75 आउट ऑफ 100 दॅट मीन्स इट इज 75%. त्यामुळे शेवटच्या बॉक्समध्ये येईल 75. दुसरा आहे 2/5 इज इक्वल टू डॉट डॉट इंटू डॉट डॉट डिवायडेड बाय 5 इंटू 20. मग इथं 5 हा डिनॉमिनेटर आहेच, त्याला 20 मल्टिप्लाय केले, मग न्यूमरेटरला सुद्धा 20 मल्टिप्लाय करावं लागेल. आणि इथं पहिली जी संख्या आहे न्यूमरेटरमध्ये 2 ती आहे तशीच, म्हणजे 20 आणि 2चा गुणाकार इथं 40 दिलायच आणि डिनॉमिनेटरमध्ये 20 आणि 5चा गुणाकार लिहायचा 100. सो 40 डिवायडेड बाय 100 और 40 आउट ऑफ 100 दॅट मीन्स 40%. त्यामुळे शेवटच्या बॉक्समध्ये येईल 40%. This is the next question. The cost price and the selling price are given in the following table. Find out whether there was a profit or loss and how much it was. Selling price आणि कॉस्ट प्राइस दिलेली आहे या प्रत्येक व्यवहारामध्ये. आपल्याला ठरवायचं इथं प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे आणि तो किती. पहिल्यांदा कॉस्ट प्राइस 4500 आहे आणि सेलिंग प्राइस 5000 आहे. इथं सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइसपेक्षा जास्त आहे म्हणजे प्रॉफिटच होईल. त्यामुळे या पहिल्या बॉक्समध्ये प्रॉफिट असेल आणि ते किती प्रॉफिट असेल तर ह्या सेलिंग प्राईसमधून कॉस्ट प्राईस सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे 5000मधून 4500 वजा करायचे, 500 मिळतील. सो ₹500 प्रॉफिट. दुसऱ्यामध्ये कॉस्ट प्राईस आहे 4100 आणि सेलिंग प्राईस आहे 4090. इथं सेलिंग प्राईस कमी आहे म्हणजे इथं लॉस असणार आहे. आता ती सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईसपेक्षा म्हणजे 4100पेक्षा 10 रुपयानं कमी आहे, त्यामुळे लॉस असणार आहे ₹10. पुढच्या व्यवहारामध्ये कॉस्ट प्राईस आहे 700 अँड सेलिंग प्राईस इज 799. इथं सुद्धा सेलिंग प्राईस जास्त आहे म्हणजे प्रॉफिट होणार आणि ती जास्त किती नाही तर 99. सो ₹99 प्रॉफिट. आणि शेवटच्या व्यवहारामध्ये कॉस्ट प्राईस 1000 आहे, सेलिंग प्राईस 920 आहे म्हणजे इथं लॉस असेल कारण सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईसपेक्षा कमी आहे. ती कितीनं कमी आहे तर 80 रुपयानं. सो लॉस इज 80%.